तर मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की पी-टीचं नील रिटर्न, ते पण विथ लेट फी कसं फाईल करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर जास्त न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला maha.gst.gov.in यायचं आहे. हे होम पेजवर आल्यानंतर इथं पी-टी सेक्शनमध्ये लॉग इन फॉर एक्झिस्टिंग डीलर यावर क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही युजरनेम पासवर्ड असेल तो तुम्हाला काय करायचं ते एंटर करायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. तर इथं तुमचं युजरनेम पासवर्ड लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, इथं रिटर्नचं ऑप्शन आहे, तिथं तुम्हाला जायचं आहे. रिटर्नच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पी-टी-आर-सी ॲक्ट चॉईस करायचं आहे. त्याचबरोबर फॉर्मचा टाईप चॉईस करायचा आहे, इयर आणि रिटर्नचा पिरियड मंथली असेल इयरली असेल. तर इथं क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. आता इथं मंथली चॉईस केल्यानंतर तुम्हाला ऑक्टोबरचं रिटर्न पेंडिंग होतं ते आपल्याला भरायचं आहे, तर सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं तुमचा इन्फॉर्मेशन टीन नंबर येऊन जाईल. त्याचबरोबर तुमचा फर्स्ट रिटर्न असेल, वेदर इन रजिस्ट्रेशन नवीन असेल तेव्हा येस म्हणायचं आहे. आणि जर तुम्ही जी तुमचं पी-टीचं कॅन्सल केलं असेल रजिस्ट्रेशन, तर तुम्हाला इथं येस म्हणायचं किंवा अदरवाईज नो म्हणायचं आहे. जे तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तर त्याला इथं तुमचा जी-एस-टी नंबर किंवा एम-आय-डी नंबर असेल तर टाकायचं. इथं तुमचं ट्रेड नेम येऊन जाईल. त्याचबरोबर ओरिजिनल रिटर्नची कॉपी, इथं ओरिजिनल म्हणजे रिटर्न टाईप असणार आहे तो ओरिजिनल असणार आहे. तिथं तुम्ही काय करू शकता, ओरिजिनल रिटर्न फाईल केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही रिवाईज पण करू शकता. तुम्हाला फायनान्शियल येईल आणि पिरियड येईल. आल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं, तुमचं जी एम्प्लॉईची संख्या आहे, ज्या ज्या कॉलममध्ये ॲप्लिकेबल आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. आता इथं झिरोज रिटर्न नीलच फाईल करायचं आहे, तर आपण हे टाकून घेऊया. त्याचबरोबर तुम्हाला इथं ॲटोमॅटिक जी काही इथं लेट फी आलेली आहे, किती आहे ते ₹1000. त्याचबरोबर आपण चलन भरलेलं होतं, त्यामुळे इथं चलनाचे डिटेल वगैरे ॲटोमॅटिक आपल्याला ऑटो पॉप्युलेटेड झालेले आहेत. आणि इथं तुम्ही खाली येऊन तुम्हाला काय करायचं आहे, डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही तुमचं प्लेस टाकायचं आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं ऑथराईज पर्सनचं नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर डेजिग्नेशन टाकायचं आहे आणि मेल आय डी टाकायचा आहे आणि जो काय कॉन्टॅक्ट नंबर असेल तो टाकायचा आहे. आणि तुम्हाला खाली यायचं आहे. खाली येऊन काय करायचं, सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारे मेसेज आलेला की ई रिटर्न फॉर्म नंबर जी काय हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. आणि इथं तुम्ही रिटर्नची कॉपी डाउनलोड करू शकताय किंवा तुम्ही काय करू शकताय, होमला पण जाऊ शकताय. साईट कधी कधी स्लो असेल तर तुम्हाला ट्राय करत राहणे हेच हा पर्याय आहे, कारण साईट आता नवीन असल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात. आपलं हे रिटर्न काय झालेलं आहे, सक्सेसफुली फाईल झालेलं आहे. तर तिथं तुम्ही बघू शकता. तर मी आता ओपन करतो. अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे, हे रिटर्न फाईल झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला रिटर्नची कॉपी येऊन जाईल. तर तुम्ही तुमचं रिटर्न कसं फाईल करायचं हे आपण आता स्टेप बाय स्टेप बघितलं. तर तसं तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला